मान्सूनबाबत हवामान विभागाकडून एक चांगली बातमी आलेली आहे. ती काय आहे ते सुद्धा पाहणार आहोत. तसेच राज्यात उष्ण लाट आहे, तापमान कसे राहील, कुठे पाऊस होऊ शकतो, सविस्तर अंदाज जाणून घेऊयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या हा आपला YouTube चॅनल. तर आज 12 तारखेत जर आपण तापमान पाहिलं तर पुणे 40.8, लोहगाव 43.2, अहिल्यानगर 43°C, जळगाव 45.5, कोल्हापूर 38.7, महाबळेश्वर 32.6, मालेगाव 43.8, नाशिक 41.2, सांगली 40.4, सातारा 41.7, तर सोलापूर 41.8 °C आणि इकडे जळगाव मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापले 45.5 °C, म्हणजे या ठिकाणी उष्णतेची लाट आलेली आहे. त्यानंतर मुंबई कुलाबा 34.8, सांताक्रूज 34.4, अलिबाग 35.3, रत्नागिरी 34.1, पणजी 36, तर डहाणू 36.4 °C. मराठवाडा विभागात पाहिलं तर धाराशिव 40.8, छत्रपती संभाजीनगर 43.6, उष्णतेच्या लाट सदृश स्थिती कायम आहे. परभणी 43.1, बीड 44 °C. त्यानंतर विदर्भात अकोला सर्वाधिक किंवा राज्यातील सर्वाधिक 45.6 °C उष्ण लाट आहे. अमरावती 45.4 उष्ण लाट, बुलढाणा 43.5 याही ठिकाणी उष्ण लाट आहे. त्यानंतर ब्रह्मपुरी 43.5, चंद्रपूर 42.2, गोंदिया 40.9, नागपूर 43, वाशिम 43.4, वर्धा 44.2, यवतमाळ 41.8 °C इतकं तापमान होतं. सध्याची स्थिती जर पाहिली तर बंगालच्या उपसागरामध्ये श्रीलंकेच्या जवळ हे एक कमी दाबाचं क्षेत्र अजूनही टिकून आहे. येत्या 48 तासामध्ये याची तीव्रता वाढून तीव्र कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. पण तिथून पुढे डिप्रेशन होण्याची शक्यता अजूनही कमीच दिसते. त्यासोबत या सिस्टीमच्या प्रभावामुळे मान्सूनचे वारे खेचण्यास या ठिकाणी वातावरण अनुकूल आहे आणि अंदमान समुद्र, अंदमान बेटे, निकोबार बेटे आणि बंगाल उपसागरातील काही भागांमध्ये येत्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार ते रविवारच्या दरम्यान मान्सून दाखल होऊ शकतं, असा हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे. तसेच राज्यात उत्तरेकडचे उष्ण आणि कोरडे वारे कायम आहेत, त्यामुळे उष्ण लाट राज्यात कायम राहील. काही ठिकाणी पावसाची सुद्धा शक्यता आहे. आज सोलापूर, धाराशिवच्या अतिदक्षिण भागात, अक्कलकोटच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस पाहायला मिळालेला आहे. तर विदर्भातही उत्तरेकडील जो मध्य प्रदेश लागून होता भाग, त्या ठिकाणी सुद्धा थोडेफार ढगाळ वातावरण, काही प्रमाणात पावसाच्या नोंदी या नक्कीच झाल्या असतील तर नक्कीच कमेंट करून कळवा. सध्या जर पाहिलं तर विदर्भ ढगाळ वातावरण आहे, मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे, मध्य महाराष्ट्रात ढग दाटलेले आहेत. इकडे बेळगावच्या आसपास गडगडाट दक्षिण भागांमध्ये पाऊस सुद्धा झालेला आहे, पण बेळगाव शहराकडे विशेष पाऊस नाहीये. आणि हे ढग पश्चिमेकडे सरकत आहेत. पण यातूनही कोल्हापूरमध्ये आज मात्र विशेष पावसाचे ढग दिसले नाहीत. आणि रात्री सुद्धा इतर ठिकाणी विशेष काय पाऊस होईल असं सध्या तरी वाटत नाहीये. राज्यात ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे रात्रीच्या तापमानात अजून वाढ अपेक्षित आहे. म्हणजे उष्ण रात्र आपल्याला बऱ्यापैकी भागांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसाचा अंदाज जर आपण पाहिला तर उद्या 13 तारखेला जी काही थोडीफार शक्यता दिसते, की बेळगावच्या आसपासचा भाग आहे कर्नाटकचा, या ठिकाणी किंवा कर्नाटकच्या उत्तरेतील काही तालुके असतील, या भागांमध्ये हलका गडगडाट आणि काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसते. तर अ, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिवचे दक्षिणेकडील भाग असतील, या ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता दिसते. नंदुरबार, नाशिक, धुळेचे पश्चिम भाग, अहिल्यानगर, पुणे, साताऱ्याचे पश्चिम भाग, सांगलीचे पश्चिम भाग, या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा. स्थानिक ढगनिर्मिती झाली किंवा इकडे ठाणे, पालघरचा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा लागून असलेला भाग. तर या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती जर झाली तरच थोडीफार शक्यता आहे. ही स्थिती सिंधुदुर्गासाठी सुद्धा राहील, की एखाद्या ठिकाणी जर स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस अपेक्षित आहे. नाहीतर जास्त पावसाची शक्यता नाही आणि स्थानिक पाऊस जास्त ठिकाणी पडत नसतो. थोड्याशा क्षेत्रासाठीच तो मर्यादित राहत असतो. त्यानंतर अजून पाहिलं तर नागपूर, भंडारा, गोंदियाचे उत्तरेकडील भाग, गडचिरोलीचा पूर्वेकडील भाग असेल आणि हिंगोली, परभणी, नांदेड या ठिकाणी, अमरावतीच्या काही भागांमध्ये सुद्धा स्थानिक ढगनिर्मितीवरती तुम्ही लक्ष राहू द्यात. राज्यात इतर ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण होण्याची शक्यता राहील, पण पावसाचा अंदाज जास्त दिसत नाही. अ, जर का दुपारनंतर एखाद्या ठिकाणी ढगनिर्मिती झाली तर थोडंच लक्ष राहू द्या, जास्त शक्यता नाही इतर ठिकाणी. आणि तिथून पुढचं जर आपण पाहिलं तर 13 तारखेनंतर म्हणजे 14 तारखेच्या आसपास सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगावच्या या भागामध्ये मेघगर्जना आणि पावसाची शक्यता थोडीफार दिसत आहे. तर दरम्यानच्या काळातच
म्हणजे 14 तारखेच्या आसपास ह्या जो मध्य महाराष्ट्राचा भाग आहे आणि लगतवर्ती मराठवाड्याचा भाग आहे, या ठिकाणी स्थानिक ढगमितीवरती लक्ष राहू द्या. दक्षिणेकडील मराठवाड्याच्या भागाचा स्थानिक ढगमितीवरती लक्ष राहू द्या. आपण त्याच्याबाबत अपडेट्स पुढील व्हिडिओमध्ये देतच राहू. आणि 15 तारखेला सुद्धा जी काही थोडीफार शक्यता दिसते, पश्चिम महाराष्ट्राच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात, त्याला लागून कोकणाच्या भागांमध्ये ही शक्यता दिसेल. याही ठिकाणी लक्ष राहू द्या. पुढील दिवसामध्ये अपडेट्स आपण नक्कीच देत राहू. तापमान जर पाहिलं तर उद्या नंदुरबार, धुळेपासून ते जळगाव, बुलढाण्याचे उत्तरेकडील भाग, अकोला, अमरावतीपर्यंत तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. तर काही ठिकाणी 45 अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा पासून सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगरचे पश्चिम भाग या ठिकाणी तापमानात हलकीशी घट होईल 1 ते 2 अंश सेल्सिअस, एखाद्या अंश सेल्सिअस, 2 अंश सेल्सिअस पण जास्त झालं, 1 अंश सेल्सिअसच्या आसपास घट होईल. म्हणजे तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पश्चिम भागात राहील. पूर्वेकडे मात्र थोडंसं तापलेलंच राहील. साधारणतः पूर्व भागापासून ते इकडे मराठवाडा भाग असेल किंवा इकडे विदर्भाचे राहिलेले भाग आहेत. या ठिकाणी तापमान अजूनही साधारणतः 41 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोकणात सुद्धा तापमानात थोडीशी घट झाली, कारण पश्चिमेकडचे वारे वेगवान वाहतील, लवकर वाहतील. किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान 34-35 अंश सेल्सिअस, अंतर्गत भागात तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता दिसते. पुढील काही दिवसाचे जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या 13 तारखेला नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, अहिल्यानगर, पुणे पूर्व, पुणे घाटमाता, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या भागामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र 13 तारखेला कसल्याही प्रकारचे इशारे नाहीत किंवा पावसाचे सुद्धा इशारे नाहीत. 13 तारखेनंतर 14 तारखेला इशारे अजून काही ठिकाणी वाढत आहेत. थोडंफार तापमानात घट म्हणजे चढ-उतार होत जाईल मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात. 14 तारखेला आपण पाहिलं तर वर्धा, अमरावती, अकोला, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, पुणे पूर्व, नाशिक घाटमाता आणि पुणे घाटमाता या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. 15 तारखेला उष्णतेची लाट फक्त मराठवाडा विदर्भाकडेच मर्यादित राहील. 15 तारखेला छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती आणि वर्धा याच जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिलाय. तर इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची कसली शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचे इशारे दिले नाहीत. आणि 16 तारखेला जर पाहिलं तर 16 तारखेला अकोला आणि अमरावती या 2 जिल्ह्यांमध्ये उष्ण लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. हे अंदाज थोडेफार बदलू शकतात, म्हणजे उष्णतेच्या लाटेचे. हवामान विभाग ते दररोज अपडेट देत राहील. आपल्याही चॅनलवरती त्याच्याबाबत अपडेट्स मिळत राहतील. तर चॅनलवरती नवीन असाल, हवामान अंदाज आणि बातम्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. तसेच किरण वाघमोडे हा आपलं यूट्यूब चॅनल आहे. परत आपलं हवामान अंदाज आणि बातम्याचं Instagram पेज आहे. त्या ठिकाणी सुद्धा नक्की फॉलो करून ठेवा. धन्यवाद.